यानंतर एक महत्त्वाची बातमी बघणार आहोत। राजकीय नेत्यांचं स्ट्रोलिंग होतं असं नाही, सर्वसामान्य लोकांनाही त्याचा सामना करावा लागतो। यातून भारतामध्ये दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होते। या गुन्ह्यांना आळा घालणं हे यंत्रणांसमोरचं मोठं आव्हान आहे। पाहूया एक त्या संदर्भातला रिपोर्ट। भारतात दर मिनिटाला एक सायबर गुन्हा घडतोय। त्यातले खूप कमी गुन्हे पोलिसांपर्यंत पोहोचतात। जानेवारी 2017 पासून आतापर्यंत जवळपास 40,000 सायबर गुन्ह्यांची नोंद झाली आहे। या गुन्ह्यांमध्ये सोशल मीडियावरून होणाऱ्या गुन्ह्यांची संख्या मोठी आहे। कोणत्याही घटनेवर, प्रसंगावर आपल्या भावना सोशल मीडियाच्या माध्यमातूनच व्यक्त केल्या जातात। याच सोशल मीडियाचा वापर करून अनेकांची बदनामीही केली जाते। याला सोशल मीडियावरची व्हर्च्युअल हिंसा असं म्हणता येईल। मोठ्या प्रमाणावर माहिती इंटरनेटवर टाकत आहे, ती माहिती कोण बघतंय, त्याचा कशा प्रकारे वापर करतंय याच्याबद्दलचा अवेअरनेस, याच्याबद्दलची जागरूकता कमी आहे। आणि त्या माहितीचा वापर करून आणि त्याच्यात फसवणुकीसारखे प्रकार आहेत, त्याच्यात सायबर बुलिंगसारखे प्रकार आहेत, ट्रोलिंगसारखे प्रकार आहेत, हे एका ठिकाणी होताना दिसतात। दुसरीकडे होणाऱ्या सायबर गुन्ह्यांपैकी खूप कमी गुन्हे रेकॉर्डवर येतात, कारण अनेक गुन्हे हे फेक अकाउंट वरून केले जातात। त्यामुळे त्यांना शोधणं अवघड असतं। शिवाय पोलिसही त्याच्याकडे गांभीर्यानं पाहत नाहीत। ज्यांना पकडलं जातं त्यांना अद्दल घडेल अशी शिक्षाही होत नाही। म्हणूनच सोशल मीडियावरचे हे गुन्हेगार निर्धोकपणे गुन्हे करतायत। सायबर गुन्ह्यांची संख्या कमी करण्यासाठी फक्त कडक कायदे करणं हा एकच उपाय नाहीये। त्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर उपाययोजना करण्याची गरज आहे। जसं आपण सोशल मीडियाचा वापर करताना फेसबुक असेल किंवा ट्विटर असेल, या माध्यमांवर आपली वैयक्तिक माहिती किती आणि कुठल्या प्रकारची माहिती देतो याचीही खबरदारी घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या वैयक्तिक माहितीचा कोणीही दुरुपयोग करणार नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह रोहिणी गोसावी, IBN लोकमत, मुंबई।